महाराष्ट्रात सरकार नसून हुकुमशाहीची राजवट आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे ठिकास्त्र. आज वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे पदाधिकारी भेट व संवाद दौऱ्यावरती उपस्थित असणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारांचे सरकार आहे, हे सरकार नसून हुकुमशाहीची राजवट आहे. कारण या सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर गुन्हे दाखल केले जातात, नाहीतर त्यांच्या CBI, CID, ED यासारख्या समित्या मागे पावल्या जातात. आज देशाचा विचार केला तर या देशामध्ये फक्त गुजरात राज्याच्या विकासाला जास्त महत्त्व दिले जात आहे असे व महाराष्ट्रातील प्रमुख कंपन्या गुजरातला हलवल्या जात आहेत. आज समाजाच्या सर्व स्तरातून या सरकारबद्दल असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक संदर्भामध्ये बोलत असताना म्हणाले की केंद्रातले आणि राज्यातले सरकार निवडणुका लावण्यासाठी घाबरतात आणि देशातील जनता देखील निवडणुकीची वाट पाहत आहे. भविष्यात हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, शरद कोळी यांच्यासह उद्धव बाळासाहेब शिवठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, महिला जिल्हा प्रमुख सौ उज्ज्वलाताई पाटील, जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद, मानव गवंडी, उदय सरनोबात, विवेक सांडगे यांच्यासह शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिक बंधू भगिनी उपस्थित होते. निकाल तर येऊ द्या, पहिलं तर निकाल येणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, मी आधीच सांगितलेलं आहे की आजचा निकाल महत्त्वाचा आहे. एक तर संविधानाप्रमाणे चाललं तर 40 गद्दार बाद होतात, पण भाजपला जे संविधान लिहायचं त्याप्रमाणे चाललं. मला वाटतं काय की जे फुटून गेलेले आहेत, ज्यांनी पाठीवर वार करून गेलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा आहे लोकांना माहिती आहे. आपण ज्यावेळेला आता दौरे करणार कशा पद्धतीने लोकांनी आपण फक्त प्रेम आहे, लोकांचा विश्वास अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर आहे आणि लोक उद्धव साहेबांसोबत राहतात. आता येणारे जे विधानसभा आहेत त्याकडे आपली कशा पद्धती तयारी सुरू आहे? त्यांना निवडणूक तर लावू देते, सेनेटची निवडणूक, युनिव्हर्सिटीची निवडणूक, महापालिकेची निवडणूक लावत नाहीये. पुणे आणि चंद्रपूर 1 वर्ष झालं निवडणुका नाही लागल्या. निवडणुकांना सामोरं हिंमतच सोडलेली आहे. आता जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याकडे खंत व्यक्त केली, सांगली जिल्ह्यात आपण थोडं आता तरी हक्काने बोलवले, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देणार. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.